आणि जसं तुम्ही सांगितलं की शारीरिक तणावासाठी आपण योगासने करू शकतो, मानसिक तणावासाठी प्राणायाम वगैरे, तर त्याचप्रमाणे अजून असे काही छंद जोपासले जाऊ शकतात का जेणेकरून ते बाळासोबत आईच्याही मानसिक तणावासाठी? सो मेडिटेशन बोललो, त्याच्यानंतर मंत्र जागर एक करू शकतो. आणि हॉबीज जो तुमचा पॉईंट आहे, इट्स अ व्हेरी गुड पॉईंट की तुम्हाला निटिंग आवडते, तुम्ही ते लोकर आणून तुम्ही विणू शकता. तुम्हाला पेंटिंग आवडतंय, तुम्ही पेंटिंग करू शकता. छान पुस्तकं वाचू शकता. जे आईचे विचार आहेत, जेवढं स्ट्रेस फ्री राहील तेवढं बाळासाठी ते छान राहणार आहे. तर तुम्ही आध्यात्मिक पुस्तकं वाचू शकता, गर्भ संस्कारावरची पुस्तकं वाचू शकता, भगवद्गीता वाचू शकता. जर का तुम्हाला मराठीत आवडत असेल, ज्ञानेश्वरी वाचू शकतो, किंवा कुठल्याही तुम्ही कीर्तनांना जाऊ शकता. काही व्हिज्युअलायझेशन्स सुद्धा तुम्ही करू शकता. अजून महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जो योगा रिलेटेडच येतो तो म्हणजे त्राटक क्रिया खूप ह्याच्यामध्ये पॉवरफुल ठरते. मग ते तुम्ही बिंदू त्राटक करू शकता, ज्योती त्राटक करू शकता, ओम त्राटक करू शकता. कुठलंही त्राटक तुम्ही केलं तर त्याचाही बाळापर्यंत खूप छान परिणाम होतो. असे तुम्ही अनेक गोष्टी करू शकता. हे सोडून तुमच्याकडे कोणी फ्रेंड्स आहेत जे सिमिलर तुमच्या प्रेग्नन्सी एजला आहेत, तर त्या ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही मिळून मिसळून गप्पा गोष्टी करू शकता. तो हे खूप एक स्ट्रेस फ्री व्हायचा अँगल आहे, तेही तुम्ही करू शकता.